नेक्स्ट लेसन फंक्शन्स आपल्याला पाहिजे. फंक्शन रिलेशनचाच हा पुढचा पार्ट आहे. रिलेशनचा नेक्स्ट पार्ट म्हणजे आपण त्याला फंक्शन असं म्हणतो. रिलेशन आणि फंक्शन याच्यामध्ये अगदी मायनर जो डिफरन्स आहे तो असा आहे, रिलेशन मध्ये एक एलिमेंट एका वेळेस कितीही एलिमेंटशी रिलेटेड असू शकतो. एक एलिमेंट एका वेळेस कितीही एलिमेंटशी रिलेटेड असू शकतो. पण फंक्शन मध्ये एक एलिमेंट ऍट अ टाइम एकाशीच रिलेटेड असला पाहिजे. त्या रिलेशनला फंक्शन असं म्हणतात. त्या रिलेशनला काय म्हणतात? फंक्शन. आता उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला एक रिलेशनचं एक्झाम्पल परत दाखवतो. समजा या रिलेशनचे असे एक्झाम्पल्स आहेत. ह्याच्यामध्ये काही पर्सन्सची नाव आहेत, काही मुलांची मुलींची नाव आहेत. ठीक आहे. ABCD अशी ही मुलं आहेत. आणि इकडे न्यूजपेपर्सची नाव आहेत. न्यूजपेपर्स म्हणजे इथं महाराष्ट्र टाइम्स आहे, इथं पुढारी आहे, इथं सकाळ आहे, इथं टाइम्स ऑफ इंडिया आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, असे वेगवेगळ्या पेपरची नाव. मग ए ला विचारलं तू कोणते कोणते पेपर वाचतो बाबा, तर तो ए म्हणला सर मी महाराष्ट्र टाइम्स वाचतो आणि मी सकाळ पण वाचतो. असं म्हणू शकतो. तोच मुलगा इंडियन एक्सप्रेस पण वाचू शकतो, असं काही नाही. म्हणजे एक एलिमेंट एका वेळी दोघांशी, तिघांशी, चौघांशी कसंही रिलेटेड असू शकतो, याला रिलेशन म्हणतात. पण फंक्शन मध्ये, कारण फंक्शन परफेक्ट मॅथमॅटिकल टर्म आहे. फंक्शन मध्ये एक एलिमेंट एका वेळी एकाशीच रिलेटेड असला पाहिजे. आता ऍक्च्युली फंक्शन म्हणजे तुम्हाला जर मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये सांगायचं तर जस्ट फंडामेंटल ऑपरेशन्स असतात, ज्यात ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे प्रकार असतात. आपण आतापर्यंत इतके फंक्शन्स पाहिलेले असतात आतापर्यंत, यालाच फंक्शन म्हणतात हे आपल्याला माहित नसतं. कोणतंही फंक्शन हे नेहमी y इक्वल्स fx या फॉर्म मध्ये लिहिलेलं असतं. y इज अ फंक्शन ऑफ x या फॉर्म मध्ये असतं. y इज अ फंक्शन ऑफ x. उदाहरणार्थ y इक्वल्स x² + 2x + 1 याला फंक्शन म्हणतात. ह्यातला fx म्हणजे हा पार्ट आहे बघा. fx म्हणजे कोण आहे सांगा? x² + 2x + 1. कारण फंक्शन y इक्वल्स fx या फॉर्म मध्ये असतं आणि यातलं fx म्हणजे हे ते फंक्शन आहे. ज्या फंक्शन मध्ये तुम्हाला स्क्वेअर बघायला मिळतं, म्हणजे मल्टिप्लिकेशन पाहायला मिळतं. ट्वाइस एक्स हा एक प्रॉडक्ट आहे, कॉन्स्टंट आहे, त्यांची ऍडिशन आहे, कधी सबट्रॅक्शन पण असू शकते, ऍडिशन्स काही असू शकते. अशा प्रकारच्या ऑपरेशन्सना आपण फंक्शन्स असं म्हणतो. फंक्शन्स लिहायच्या किंवा दाखवायच्या 3-4 मेथड्स आहेत. एक y इक्वल्स fx याला फॉर्म्युला मेथड असं म्हणतात किंवा फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये. दुसरं ऑर्डर्ड पेअरच्या फॉर्म मध्ये, ऑर्डर्ड पेअर. तिसरा ग्राफिकल फॉर्म असतो, ग्राफिकल फॉर्म म्हणजे त्या फंक्शनचा ग्राफच काढून दाखवायचा. आणि चौथा तो म्हणजे टॅब्युलर फॉर्म मध्ये, टॅब्युलर फॉर्म. आता उदाहरणार्थ जर तुम्हाला जर 10वीतला किंवा 9वीतला पार्ट आठवा, तुम्हाला जर y इक्वल्स 2x + 1 ह्याचा ग्राफ काढा असं जर तुम्हाला सांगितलं, ग्राफ काढा या फंक्शनचा, तुम्ही एक टेबल तयार करायचं माहितीये. त्याच वेळी तुम्ही सगळं शिकलाय. फंक्शन म्हणजे काय, टॅब्युलर फॉर्म म्हणजे काय, त्याचा ग्राफ म्हणजे काय, सगळं तुम्ही त्यावेळी शिकलाय. पण यालाच फंक्शन म्हणतात, यालाच टॅब्युलर फॉर्म म्हणतात हे आपल्याला त्यावेळेस माहित नसतं. माझा मला सांगा, ह्याचा आपण एक टेबल करायचो असं आठवतं, XY आणि XY हे आठवतं तुम्हाला? टेबल तयार करायचो बघा. सांगा x ला काय काय व्हॅल्यूज द्यायची आपण. समजा x ला 1 ही व्हॅल्यू घेतली, 2 1 2 + 1 म्हणजे 3, म्हणजे ऑर्डर्ड पेअर मध्ये 1 3 मिळेल तुम्हाला. समजा x करता आपण 0 घेतले तर 2 × 0 म्हणजे 0 0 + 1 म्हणजे 1 म्हणजे 0 1 ही तुम्हाला एक पेअर मिळाली. त्यानंतर x ला समजा 3 घेतले, 2 × 6 + 1 7 मिळतील तुम्हाला, म्हणजे 3 7 ही पुढची पेअर मिळेल. हे जे वरती लिहिले याला टॅब्युलर फॉर्म म्हणायचं. हे जे 1 1 3 0 1 3 7 जे लिहिले याला म्हणतात ऑर्डर्ड पेअरचं फॉर्म. इन टर्म्स ऑफ ऑर्डर्ड पेअर, इन टर्म्स ऑफ ऑर्डर्ड पेअर म्हणजे x 1 असताना y ची व्हॅल्यू किती, x 0 असताना 1 ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू किती, x 3 असताना y ची व्हॅल्यू किती. तुम्हाला असं मिळतं का रे, x ला 1 रिप्लेस केल्यानंतर x ला 1 रिप्लेस सर y च्या 2 व्हॅल्यूज मिळतात, असं कधी होतं का सांगा? याच्यामध्ये विचार करा थोडासा. x च्या एका व्हॅल्यूला तुम्हाला एकच युनिक व्हॅल्यू मिळते की नाही सांगा? काही मिळू देत पण ती एकच मिळते आणि युनिक मिळते की नाही? का असं एखादं कुठलं फंक्शन असतं रे, x ला 1 केलं की आन्सर 3 पण यायला लागले, x ला 1 रिप्लेस केलं की 5 पण यायला लागले, x ला 1 केलं की आन्सर 8 पण यायला लागले, असं कधी होतं का? ते रिलेशन झालं, लक्षात ठेवा. त्याला काय म्हणतात? रिलेशन. फंक्शन मध्ये
एक्सच्या एका व्हॅल्यू करता तुम्हाला एकच वायचा आन्सर मिळतं आणि ते युनिक मिळतं. युनिक म्हणजे वन अँड ओनली वन. हा, असं होऊ शकतं की एक्सच्या वेगळ्या व्हॅल्यू करता पुन्हा वायचं तेच आन्सर येऊ शकतं. उदाहरणार्थ एक साधं फंक्शन दाखवतोय बघा. वाय इक्वल्स एक्स स्क्वेअर हे फंक्शन बघा. एक्सला जर मी +2 घेतले, एक्सला 2 घेतले तर वायचा आन्सर किती सांगा? 4. एक्सला 2 घेतले तर वायचा आन्सर किती? आता एक्सला -2 घेतले तर वायचा आन्सर किती? पण एक्सच्या वेगळ्या व्हॅल्यूज आहेत ना, त्याला तुम्हाला सेम येऊ देत. पण एकाच एक्सच्या व्हॅल्यू पासून 2 एरो जाता कामा नयेत. आता हे मी तुम्हाला सगळ्यात तुम्हाला चांगलं फंक्शन तुम्हाला कधी कळतं माहिती काय? याच्यात फार चांगलं कळतं, लक्षात ठेवा. म्हणजे हे जेव्हा आपण असं ह्याला आपण मॅपिंग म्हणतो, ह्याला मॅपिंग म्हणतो. असं एरो मार्क करतो मी, ह्याला मॅपिंग म्हणतो. समजा ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 असे नंबर्स मी याच्यात घेतले. याला डोमेन म्हणतात. आठवलं सगळं मागचा पार्ट? याला डोमेन म्हणायचं. याला काय म्हणायचं? हा जो सेट आहे हा पण नॅचरल नंबरचा, हा होल नंबरचा घेतो मी, किंवा हा इंटिजरचा घेतो. सॉरी, हा इंटिजरचा घेतो आणि हा होल नंबरचा सेट घेतो. अशा प्रकारे आपण सेट. हा इंटिजर म्हणजे याच्यात कोण आहे सांगा? इंटिजर मध्ये कोण आहे सांगा? 1 2 3 4 5 6 इन्फायनाइट आहे आणि 0 -1 -2 इन्फायनाइट आहे त्याच्यामध्ये, आहेत ना? आणि हा होल नंबर्स आहे म्हणजे 0 1 2 3 4 5 6 इन्फायनाइट नंबर आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एक्स ला 1 घेतल्यानंतर या फंक्शनचं बघा, या फंक्शनचं बघा. एक्स ला 1 घेतल्यानंतर वायचा आन्सर किती? हे बघा, या एक्सच्या व्हॅल्यू असतात, यात वायच्या असतात. सांगा एक्स ला 1 घेतल्यानंतर वायचा आन्सर तिथं बघून सांगा. 1 चा स्क्वेअर 1. आता एक्स ला इथं -1 आहेत की याच्यात, ते घेतल्यानंतर वायचा आन्सर किती तरी सांगा 1. असं चालतं. पण असं नाही चालत. सर एक्स ला 3 घेतल्यानंतर वायचा आन्सर 9 येते, एक्झाम्पल म्हणून दाखव. आणि एक्स ला 3 घेतल्यानंतर वायचा आन्सर -9 येते. एकापासून 2 एरो चालत नाहीत. फंक्शन, ह्याला फंक्शन म्हणत नाही, याला फंक्शन म्हणत नाही. हा, 2 3 4 पासून एकावर एरो आला तर चालतो. कारण एक एलिमेंट एका वेळी एकाशीच रिलेटेड असला पाहिजे. इथं काय झालं? एक एलिमेंट एका वेळी दोघांशी रिलेटेड झालं, दोघांशी तिघांशी. असं रिलेशन जे असेल त्याला फंक्शन म्हणत नाहीत. फंक्शन म्हणजे एव्हरी एलिमेंट इन द डोमेन मस्ट बी युनिकली रिलेटेड विथ द अदर एलिमेंट इन कोडोमेन. कोडोमेन मधल्या एकाच एलिमेंटशी तो रिलेटेड असला पाहिजे. एका वेळी एकाशी रिलेटेड असला पाहिजे. अशा रिलेशनला फंक्शन असं म्हणतात. अशा रिलेशनला काय म्हणतात? फंक्शन म्हणतात. आणि हे तुम्हाला, हे जे आपण दाखवतो वेन डायग्रामच्या फॉर्म मध्ये, याला म्हणतात मॅपिंग. 1 to 1 करस्पॉन्डन्स आपण जसं दाखवतो तसं हे तुम्हाला करस्पॉन्डन्स मध्ये दाखवतो. म्हणजे अगदी तुम्हाला जर व्यवहारातलं उदाहरण द्यायचं की साधे शोभा असेल तर सिनेमात कसं असतं सांगा? सिनेमामध्ये एकच हिरो 3-4 जणांना धूत असतो एकदम. ते असं कधी खरं असतं का सांगायला? 4-5 जण, एकटा माणूस 4-5 जणांना धुतो कधी नाही. 4-5 जण म्हणून एकट्याला धुतात, लक्षात ठेवा. हे बरोबर आहे. हे जे की नाही बघा, दोघं मिळून एकालाच मारतायत, हे योग्य आहे, लक्षात ठेवा. हे योग्य आहे आणि हेच बरोबर असतं. ह्याला फंक्शन असं लक्षात ठेवायचं. एकच माणूस ह्याला पण धुतोय, त्याला पण धुतोय, हे चालत नाही. हे पिक्चर मध्ये चालतं. आणि प्रत्येक व्यवहारात काय चालतं सांगा? एकाला घेतात कोपऱ्यात सगळेजण बकाबक हाणतात की नाही, एकालाच घेतात कोपरे. हे चालतं, लक्षात ठेवा. आणि याचंच नाव आहे मेनी टू वन फंक्शन. याचंच नाव आहे. फंक्शनचे काही टाईप आहेत. 1 to 1, मेनी टू 1, ऑन टू, इन टू, असे तसे काही टाईप्स आहेत. त्यात आधी फक्त एवढं समजून घ्या, फंक्शन म्हणजे काय. 2 तुम्हाला सेट्स दिले, मी समजा 2 सेट्स दिले. ह्या पहिल्या सेटला डोमेन म्हणायचं, दुसऱ्या सेटला कोडोमेन म्हणायचं, दुसऱ्या सेटला मागचे पण शब्द ऐकायचा. 2 तुम्हाला मी समजा सेट्स दिले. 2 मिनिटं. ऍट अ टाइम तुम्हाला 5-5, 6-6 गोष्टी याच्यात एकत्र सांगायच्या असतात. म्हणून पुन्हा बघा. हा, तर बघा, हा एक सेट आहे, हा एक सेट. हा, त्याच्यामध्ये तुमच्याकडे इथं 0 -1 -2 -3 -4, इकडे देखील 1 2 3 4 इन्फायनाइट, तिकडे पण इन्फायनाइट आहे. आणि इकडे सगळे या बाजूला सगळे होल नंबर्स, या बाजूला. म्हणजे 0 1 2 3 4 इन्फायनाइट. याचा कोण निगेटिव्ह आहे आता? कोण नाही. आणि हे मात्र सेट ऑफ इंटिजर्स आहे. हा सेट कोणाचा आहे? होल नंबर्स आहे. एक फंक्शन लिहितोय मी, y = x² असं फंक्शन दिलं. फंक्शन लिहायचा फॉर्म हा नेहमी असा असतो, y = fx.
हा फंक्शनचा फॉर्म असतो. y इक्वल्स fx. fx म्हणजेच y म्हणजेच fx. ही लाईन थ्रू आउट द चॅप्टर लक्षात ठेवायची. y म्हणजेच fx म्हणजेच y. मग fx म्हणजे थोडक्यात इथं काय झालं सांगा आपल्याकडे इथं आता fx म्हणजे काय झालं तर x स्क्वेअर. आता एक एक टर्मचा विचार करा. ज्यावेळेस तुमचा x -4 असेल तिथं रिप्लेस करून बघायचं. x -4 असताना y चा आन्सर किती असणार सांगा 16 असणार. मग तिथून तो 16 वरती एरो आणायचा. तिथून त्या 16 वरती काय आणायचा एरो आणायचा. इव्हन या 4 ला x4 असताना y ची व्हॅल्यू किती आहे सांगा 16 आहे. x4 असताना पण y ची इथं बघा ना तुम्ही लक्ष इथं द्यायचं काय. x4 असताना y ची व्हॅल्यू किती x -4 असताना y ची व्हॅल्यू किती. हे चालतं. दोन एलिमेंट एकाशी रिलेटेड चालतात. दोन पेक्षा जास्त पण चालतात. पण एक एलिमेंट दोघांशी रिलेटेड हे चालत नाही. म्हणजे आता नीट आहे का शब्द वेगळे येणार आहे. एका एलिमेंटला एकच इमेज असली पाहिजे. इमेज या 16 ला इमेज म्हणतात इमेज. आणि या 4 ला प्री इमेज म्हणतात प्री इमेज. या 4 ला काय म्हणतात प्री इमेज म्हणतात. या 4 ची इमेज 16 आहे आणि 16 ची प्री इमेज कोण आहे 4 आहे. -4 ची इमेज 16 आहे आणि 16 ची प्री इमेज -4 आहे. ह्याला इमेज म्हणतात. एका एलिमेंटला एका वेळी एकच इमेज पाहिजे. एका एलिमेंटला एका वेळी एकच इमेज पाहिजे. मग आता मला सांगा ह्याला इमेज किती आहेत सांगा 2 आहेत. इकडे इमेज आहे त्याची. तुम्हाला काय वाटतं सर 2 एरो आहेत की अरे ते वेगळ्या एलिमेंटची ती इमेज आहे. याचीच इमेज 4 पासून मी इथं वेगळी 12 वर नेणार आहे का आता परत. म्हणजे x ला इथं 4 रिप्लेस केल्यावर मला 12 पण मिळणार आहेत का 4 चा स्क्वेअर 8 मिळणार आहे. 4 चा स्क्वेअर 8 मिळणार आहे का मला नाही ना. हा मग एका एलिमेंटला एकच इमेज आहे. हे जे ते इथं कसं लिहितात बघा. हे बघा f(2) नीट आहे. सॉरी f(-4) येतो पहिला. f(-4) म्हणजे x च्या जागी मी -4 घेतले तर f(-4) चा आन्सर -4 चा स्क्वेअर म्हणजे 16 येतो. ही एक फंक्शन लिहायची पद्धत आहे. वेगवेगळ्या प्रकारे फंक्शन्स लिहितात. त्यामुळे सगळे ऍट अ टाइम समजून घ्यायचं. इकडे पण बघायचं तिकडे पण बघायचं सगळीकडे लक्ष द्यायचं. सांगा f(4) चा आन्सर किती. f(4) चं इथं x ला 4 रिप्लेस करायचं. f(4) चा आन्सर 4 स्क्वेअर 16 आहे. आता f(-3) सांगा मला. f(-3) किती असणार. हे बघा x ला -3 घेऊन बघा. x ला -3 त्याची इमेज किती येणार सांगा 9 वरती येणार. म्हणजे याची इमेज 9 आहे. या नंबरची इमेज काय सांगा 9. 3 ची पण इमेज किती आहे सांगा 9 आहे. म्हणजे 9 ला प्री इमेजेस कोणत्या प्री इमेजेस कोणत्या तर -3 आणि +3 या त्याच्या प्री इमेजेस आहेत. त्याच्या काय आहेत या प्री इमेजेस आहेत. f(3) देखील किती आहे सांगा 9. हेच ऑर्डर्ड पेअर मध्ये कसं लिहितात. ऑर्डर्ड पेअर मध्ये हे बघा x ला -4 घेतल्यानंतर y 16 मिळाला. x ला +4 घेतल्यानंतर y 16 मिळाला. x ला +3 घेतल्यानंतर y 9 मिळाले. x ला -3 घेतल्यानंतर y 9 मिळाले. ह्याला ऑर्डर्ड पेअर म्हणतात. हेही फंक्शनच आहे. हेही फंक्शन द्यायची आणखी एक मेथड आहे. ह्याला ऑर्डर्ड पेअर्स असं म्हणतात. ह्याला मॅपिंग म्हणतात. वेन डायग्राम म्हणतात. ह्याला फॉर्म्युलाचा फॉर्म म्हणतात. ह्याला फॉर्म्युला मेथड म्हणतात. आणि एक राहिला टॅब्युलर फॉर्म राहिला बघा. असं टेबल तयार करायचं असतं. 0 असताना x ची व्हॅल्यू y ची बघा हे x आहे इथं y असतं. x 0 असताना y किती असणार. इथं विचार करा x 0 असेल तर y ची व्हॅल्यू किती असणार सांगा. फंक्शन इथं बघायचं. इथं x 0 असताना y ची व्हॅल्यू किती येणार 0. x -4 असताना y ची व्हॅल्यू किती येणार. x -3 असताना y ची व्हॅल्यू किती येणार. x +3 असताना y ची व्हॅल्यू किती येणार. x +4 असताना y ची व्हॅल्यू किती येणार. ह्याला म्हणायचं टॅब्युलर फॉर्म. हे जे लिहिलंय ना टॅब्युलर फॉर्म म्हणायचं. हे जे लिहिलंय त्याला वेन डायग्राम किंवा मॅपिंग म्हणायचं. हे लिहिलंय त्याला फॉर्म्युला मेथड म्हणायचं. फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये लिहिलंय. आणि याला म्हणायचं ऑर्डर्ड पेअरच्या फॉर्म. कशाला फंक्शन म्हणतात. जर डोमेन मधल्या ह्याला डोमेन म्हणायचं. ह्या सगळ्या सेटला कोडोमेन म्हणायचं. x ला आपण काय व्हॅल्यूज घेऊ शकतो. x करता आपण ज्या व्हॅल्यूज घेऊ शकतो त्या व्हॅल्यूज ज्या सेट मध्ये असतात त्याला डोमेन म्हणतात. हे सारखं ऐकूनच कळतं बरं का फंक्शन. x करता आपण ज्या व्हॅल्यूज घेऊ शकतो त्याला डोमेन म्हणतात. त्या व्हॅल्यूज ज्या सेट मध्ये असतात
त्याला कोडोमेन म्हणतात. या सेटला कोडोमेन म्हणतात. ज्यांच्यावर एरो जातो त्या एलिमेंट्सना रेंज म्हणतात. आता मला सांगा या होल नंबर्स मध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 सगळे आहेत की नाही? सगळ्यांवर एरो आला का? नाही. एरो कोणाकोणावर आला? 0 वर आला. 1 वर येणार आहे. 1 वरती येणार आहे. कसं सांगा? ह्याचा स्क्वेअर 1 येणार आहे की नाही? किंवा ह्याचा पण स्क्वेअर 1 येणार. 1 वरती येणार आहे, 4 वरती येणार आहे, 9 वरती येणार आहे, त्यानंतर 16 वरती येणार आहे, 25 वरती येणार आहे. ते जे आहेत की नाही 0 1 4 9 16 हे जे नंबर्स आहेत यांना रेंज म्हणतात. यांना काय म्हणतात? रेंज. आणि मी काल एक वाक्य सांगितलं होतं, आठवा बरं. रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. रेंज हा नेहमी कोडोमेनचा काय असतो? कारण कोडोमेन खूप मोठा सेट आहे. 0 पासून इन्फिनिटी पर्यंत नंबर त्यामध्ये, 0 पासून इन्फिनिटी पर्यंत. पण ज्याच्यावर एरो चालले ते मात्र थोडेच नंबर आहेत की नाही सांगा? ज्यांना बाण लागतोय ते थोडेच आहेत की नाही सांगा? त्याला रेंज म्हणायचं. थोडक्यात जे मरतात ते रेंज असतात बघा. जे बाण लागून मरतात ते कोण असतं सांगा? ते रेंज मध्ये असतात. त्याला रेंज असं म्हणायचं. ते ज्या सेट मध्ये असतात त्यांना काय म्हणायचं? कोडोमेन म्हणायचं. आणि ज्या एक्स ला आपण व्हॅल्यूज घेतो, ज्या व्हॅल्यूला आपण एक्स करता घेतो तो सेट जो आहे त्याला काय म्हणतात? कोडोमेन असं म्हणतात. त्या सेटला काय म्हणतात? कोडोमेन असं म्हणतात. सॉरी डोमेन 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 सॉरी 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 डोमेन. या सेटला काय म्हणतात? डोमेन. या सेटला कोडोमेन म्हणतात. आणि येणारे जे एरोज आहेत त्याच्यावरती त्यांना रेंज म्हणतात. सॉरी चुकून झालं. त्याला काय म्हणतात? रेंज असं म्हणतात. लक्षात आलं एवढं सगळं तुम्हाला? आता याचे काही टाइप्स आहेत. ऑन टू, इन टू, 1 to 1 आणि मेनी टू 1 असे प्रकार. आणि मग कॉम्बिनेशन मध्ये पण आहेत. ऑन टू, इन टू, 1 to 1 आणि मेनी टू 1. पहिले आपण 1 to 1 फंक्शन बघूया. त्याला 1 1 किंवा 1 to 1 फंक्शन म्हणतात. एक एक्झाम्पल देतो लक्षात. खूप पहिल्यांदा थेअरीचा पार्ट शिकावा लागतो. 1 to 1 फंक्शन म्हणजे एक्सच्या एका व्हॅल्यूला फक्त एकच इमेज. एक्सच्या एका व्हॅल्यूला एकच इमेज. 1 to 1 1 to 1 करस्पॉन्डन्स असतो फक्त. एका एलिमेंटला एकच इमेज. परत मला दुसरी किंवा दुसऱ्याला तीच इमेज येईलच किंवा नाही येईल काही सांगता येत नाही. एका एलिमेंटला एकच इमेज असते. एका एलिमेंटला काय असते? एक इमेज असते. याला म्हणतात 1 to 1 फंक्शन. आणखी एक फंक्शन मध्ये हे फार महत्वाचं आहे. डोमेन मधल्या हे नीट आहे का बघा. डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला पलीकडे काही ना काही इमेज असली पाहिजे. म्हणजे असं चालत नाही सर या टूला इकडे इमेजच येत नाहीये, असं चालत नाही. असं चालत नाही. डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला इथे इमेज असलीच पाहिजे. कंपल्सरी असली पाहिजे. डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेन मध्ये एक तरी इमेज असलीच पाहिजे. त्याला इमेज असलीच पाहिजे. कोणताही एलिमेंट यात शिल्लक राहिला असं चालत नाही. आता टाइप्स ऑफ फंक्शन मध्ये जरा बघा. त्यात 1 to 1 अशी काही नावं सापडतात का बघा टेक्स्टबुक मध्ये तुमच्या. 1 to 1 फंक्शन, मेनी टू 1 फंक्शन असं काही तुम्हाला सहज सापडतं का बघा. आहे तुमच्याकडे फंक्शन्स मध्ये 1 to 1 फंक्शन, मेनी टू 1 फंक्शन असं काही आहे? सांगतो कुठे मी सांगेल तेवढाच पार्ट टेक्स्टबुक बघत आहे. बघा पेज नंबर 107 बघा. पेज नंबर 1 1 म्हणले की नाही किंवा 1 to 1 फंक्शन म्हणलं बघा. 1 to 1 त्याला दुसरं नाव आहे इंजेक्टिव्ह फंक्शन. 1 to 1 आणि ऑन टू. 1 to 1 आणि ऑन टू असे ते प्रकार. लक्ष द्या. वाचून बघा. तिथं दिलेली डेफिनेशन वाचून बघा. तिथं दिलेली डेफिनेशन पुस्तकातली वाचून बघा. तर फंक्शन एफ 2 डॉट केले. फंक्शन एफ जसं रिलेशनला मी आर लिहून 2 डॉट करायचं बघा रिलेशनला, तसं फंक्शन एफ 2 डॉट केले. ए टू बी इज सेड टू बी 1 to 1 इफ डिफरंट एलिमेंट्स इन ए हॅव डिफरंट इमेजेस इन बी. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला एकच इमेज असली पाहिजे. वेगवेगळ्या एलिमेंटला वेगवेगळ्या इमेजेस असल्या पाहिजे. वेगवेगळ्या एलिमेंटला वेगवेगळ्या इमेजेस असल्या पाहिजे. म्हणजे एक उदाहरण दाखवलं.
y इक्वल्स x प्लस 2 हे फंक्शन आहे. एक्झाम्पल हे फंक्शन आहे y इक्वल्स x प्लस 2. त्यातलं fx काय सांगा, fx काय सांगा, x प्लस 2 आहे. थोडक्यात fx काय सांगा, x प्लस 2. ठीक आहे. आता ह्याचा आपण पहिल्यांदा एरो डायग्राम बघूया. एरो डायग्राम म्हणजेच वेन डायग्राम म्हणजेच मॅपिंग. एरो डायग्राम म्हणजेच वेन डायग्राम म्हणजेच काय सांगा, मॅपिंग. इथं समजा मी 1 2 3 4 5 6 नंबर घेतो. हा पण रिअल नंबरचा सेट आहे किंवा हा इंटिजरचा सेट आहे किंवा हा होल नंबरचा सेट आहे असं तात्पुरतं समजा. म्हणजे याच्यात कोण सांगा, याच्यामध्ये 0 1 2 3 4 इन्फिनिटी पर्यंत नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग आता x1 असताना y ची व्हॅल्यू सांगा. x ला 1 घेतलं तर y ची व्हॅल्यू बघून सांगा, उत्तर द्या. x1 असताना y ची व्हॅल्यू किती आली, 3. म्हणजे इथे मी कसं येणार बघा, f ऑफ 1 ची व्हॅल्यू काय मिळाली मला, f ऑफ 1 ची व्हॅल्यू काय मिळाली, 3 मिळाली. x2 असताना व्हॅल्यू सांगा बरं, x2 असताना व्हॅल्यू काय मिळाली, x3 असताना व्हॅल्यू काय मिळाली सांगा, x4 असताना व्हॅल्यू काय मिळाली सांगा. म्हणजे f ऑफ 2 थोडक्यात किती मिळालं, f ऑफ 2 किती मिळालं सांगा मला, 4 मिळालं. f ऑफ 3 किती मिळाले मला, 5. म्हणजे डिफरंट एलिमेंट्सना डिफरंट इमेजेस मिळत आहेत की नाही. का असं होणार आहे सांगा रे, सर x6 असताना पण मला 3 मिळणार आहे असं होणार आहे. याच्यात विचार करायचा, x तर 6 असा मी कोणता नंबर आणखी देऊ सांगा इथं x सगळी की त्याचं परत आन्सर 4 येते किंवा त्याचं परत आन्सर 3 येते. असं तुम्ही मला एक तर नंबर सांगा, तुम्ही सांगा सर हा नंबर घ्या परत आन्सर 2 येते की नाही. बघा जसं मी मगाशी y इक्वल्स x2 मध्ये मी x ला 2 घेतल्यानंतर आन्सर 4 येत होतं, तसं -2 घेतल्यानंतर पण 4 येत होतं की नाही. दोन वेगवेगळ्या डिफरंट एलिमेंटला एकच आन्सर आलं होतं की नाही मगाशी. तसं याच्या बाबतीत आणून दाखवा बरं मला, याच्या बाबतीत आणून दाखवा. म्हणजे डिफरंट एलिमेंट्सना डिफरंट इमेजेस आहेत की नाही. का दोघांना सेम इमेज आहे कुठं, नाही ना. म्हणजे जर मी यांना x1 x2 x3 x4 x5 x6 म्हणलं तर f ऑफ x1 ची व्हॅल्यू आणि f ऑफ x2 ची व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या की नाही. म्हणजे जर x1 आणि x2 इक्वल नसतील, हे x1 x2 x3 आहेत, हे जर x1 x2 इक्वल नसतील तर f ऑफ x1 आणि f ऑफ x2 देखील इक्वल नसतात. हे बघा, हा x1 आहे हा x2 आहे, मग f ऑफ x1 ची व्हॅल्यू 3 आहे, f ऑफ x2 ची व्हॅल्यू 4 आहे. हे जर दोघे डिफरंट असतील तर या पण दोन व्हॅल्यूज डिफरंट झाल्यात की नाही, त्या सेम आल्यात. याला म्हणतात 1 to 1 फंक्शन. समोर काय लिहिले वाचा. त्याने x1 x2 ची व्हॅल्यू a b दिले, x1 x2 ची व्हॅल्यू काय दिले, a b दिले. दिस कंडिशन किंवा द कंडिशन इज ऑल्सो एक्सप्रेस्ड ॲज, ही लाईन कळत नाही, f ऑफ a इक्वल्स f ऑफ b इम्प्लाइज दॅट a इक्वल्स b. त्यापेक्षा ब्रॅकेट मधलं बघा ते लवकर कळतं. as a not equals b f of a not equals f of b. मी तेच सांगायला लागलो. x1 x2 इक्वल नसते, त्यांनी a b घेतले, a b त्यांनी इथं a b घेतले, मग इथं f of a f of b म्हणलं पाहिजे ना. मी काय घेतलंय, x1 x2 घेतले. मग जर x1 x2 इक्वल नसतील तर f of x1 f of x2 पण इक्वल असता कामा नये. अशा फंक्शनला 1 to 1 फंक्शन म्हणायचं. किंवा त्याला दुसरा शब्द आहे इंजेक्टिव्ह फंक्शन. त्याला दुसरा शब्द काय सांगा. आणि सोप्या भाषेत काय लक्षात ठेवायचं, हा मॅथमॅटिकल फॉर्म झाला, सोडून द्या, तात्पुरता सोडून द्या. सोप्या भाषेत काय लक्षात ठेवायचं, डोमेन मधल्या एका एलिमेंटला एकच इमेज असली पाहिजे. 1 to 1 साधी भाषा, 1 to 1 एकाला एकच इमेज असली पाहिजे. त्याला म्हणायचं 1 to 1 फंक्शन. त्याला काय म्हणायचं, 1 to 1 फंक्शन. त्यानंतर खाली टर्म आहे बघा, ती म्हणजे ऑन टू फंक्शन आहे. खाली काय सांगा, ऑन टू फंक्शन आहे. त्यात तिथली टर्म आधी वाचून घ्या. ऑन टू म्हणजेच काय, सर्जेक्टिव्ह फंक्शन असं म्हणतात. ऑन टू. आता मी जे दाखवलं ते काय फंक्शन दाखवलं सांगा तुम्हाला, 1 to 1 फंक्शन दाखवलं. काय दाखवलं मी तुम्हाला, 1 to 1 फंक्शन. आता खाली ऑन टू फंक्शन बघ, त्याला दुसरं नाव आहे सर्जेक्टिव्ह फंक्शन. असं म्हणले, a function f from a to b is said to be onto function if every element y in b is an image of some x in a, or y in b has pre-image x in a. म्हणजे ऐका नीट ऐका, लक्षात.
डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इथे सगळ्या एक्सच्या व्हॅल्यू असतात आणि ह्या सगळ्या वायच्या व्हॅल्यू असतात. हे कायम डोक्यात ठेवायचं, ह्या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यू असतात. हे बघा, आता हे फंक्शन y = x + 2 होतं की नाही. मी x ला काय घेतलं पहिल्यांदा, x ला मी काय घेतलं सांगा. x ला मी पहिल्यांदा 1 घेतला होता की नाही. ते x ला मी ह्याच्यातल्या व्हॅल्यूज घेतो. y चा येणारा आन्सर लक्ष पाहिजे बरं का, इथं फार महत्वाचं, नीट लक्ष द्या. ह्याचं येणारा आन्सर 3 होतं ना, 3 ते इथे आहे की नाही बघा. इथं म्हणजे इथे सगळ्या y च्या व्हॅल्यूज असतात, इथे सगळ्या x ची व्हॅल्यू असतात. प्रत्येक y ला इकडं प्री इमेज असली पाहिजे. म्हणजे याच्यात एक सुद्धा एलिमेंट असा असता कामा नये. कोडोमेन मध्ये एक सुद्धा एलिमेंट असा असता कामा नये ज्याच्यावर एरो आलेला नाहीये, असा असता कामा नये. प्रत्येकावरती एरो आलाच पाहिजे, प्रत्येकावरती. म्हणजे प्रत्येकाला मागे काय पाहिजे, प्री इमेज असली पाहिजे. त्या प्रत्येकाला मागे काय असली पाहिजे, इकडं प्री इमेज. अशा फंक्शनला ऑन टू फंक्शन म्हणतात. अशा फंक्शनला काय म्हणतात, ऑन टू फंक्शन. त्याचं एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला, बघा लक्षात. ऑन टू फंक्शनचं एक साधं एक्झाम्पल देतो, लक्षात. हा सेट आहे, हा नॅचरल नंबर्स आहे आणि फंक्शन इथं पहिले लिहितो मी, y = x - 1. असं इथं फंक्शन y = x - 1 फंक्शन. हा नॅचरल नंबरचा सेट आणि हा होल नंबरचा सेट आहे. मला सांगा, नॅचरल म्हणजे कोण कोण असते, 1 2 3 4 5 6 इन्फायनाइट असतात ते. होल नंबर मध्ये कोण कोण असतात, 0 1 2 3 4 5 इन्फायनाइट असतात ते. नीट लक्षात द्या, फार व्यवस्थित आहे. आता मला सांगा, एक्स करता मी व्हॅल्यूज कुठल्या घेणार, या सेट मधल्या घेणार, त्याला डोमेन म्हणतात. वाय चा आन्सर ज्या सेट मध्ये येणार त्याला कोडोमेन म्हणतात. ज्याच्यावर एरो येणार त्याला रेंज म्हणतात, मग आता मला सांगा, x1 असताना सांगा y ची व्हॅल्यू किती, सोडवून सांगा मला. म्हणजे 1 पासून एरो कोणावर जाणार. आता x2 असताना y ची व्हॅल्यू सांगा, उत्तर द्या पटपट. 1. x3 असताना y ची व्हॅल्यू किती असणार, x4 असताना y ची व्हॅल्यू किती असणार, 5 असताना किती असणार, 6 असताना किती असणार. मला सांगा, मी असं इन्फायनाइटली पुढे गेलो, सगळ्यांवर एरो येणार आहे की नाही सांगा. यामध्ये सगळ्यांवर येणार आहे की नाही एवढं सांगा मला. की असं मला म्हणाल का तुम्ही, सर इथं 10 नंबर आहे त्याच्यावर एरो येतच नाहीये, तसा येत नाही. x11 11 असताना 10 वरती एरो येणार आहे की नाही तुमचा. म्हणजे यातल्या या y म्हणजे कोडोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला मागं प्री इमेज आहे की नाही सांगा. का नाहीये, कोणाला नाहीये. समजा हा सेट जर इंटिजर्सचा असता तर इकडं -1 -2 -3 वर अजून दिसतात, त्यांच्यावर एरो येणार नाही बघा. काही झालं तरी सांगा कसं येईल सांगा. तुम्ही कुठले नॅचरल नंबर इथे घेतल्यानंतर आन्सर त्याचं निगेटिव्ह येईल सांगा. कोणते नॅचरल नंबर घेतल्यानंतर त्याचा आन्सर निगेटिव्ह येईल का कधी. म्हणजे इथं सांगा, आता या केसमध्ये या -1 ला -2 ला प्री इमेज आहे नाहीये ना. मग याला ऑन टू म्हणायचं नाही, त्याला इनटू म्हणायचं. ते नाव तुमच्या पुस्तकात नाहीये, त्याला इनटू म्हणायचं. त्या फंक्शनला काय म्हणायचं, इनटू म्हणायचं. पण ऑन टू म्हणजे काय लक्षात ठेवा, प्रत्येक एलिमेंटला कोडोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला डोमेन मध्ये एक तरी काय असली पाहिजे, प्री इमेज असली पाहिजे. अशा फंक्शनला ऑन टू फंक्शन असं म्हणतात. आणि तसं नसेल तर त्याला इनटू फंक्शन म्हणतात. म्हणजे मेन काही दोनच आहेत, एक 1 to 1 आणि ऑन टू. आता जे 1 to 1 नसतं ते मेनी टू 1 असतं. जे फंक्शन 1 to 1 नसतं ते मेनी टू 1 असतं. उदाहरणार्थ बघा, 0 -1 -2 -3 +1 +2 +3 आणि इकडे सगळे आपले होल नंबर्स. फंक्शन नेहमीसारखं y = x2 सांगा. x -2 असताना y किती, x -2 असताना y किती, x +2 असताना y किती. मेनी टू 1 झाली, दोघांची इमेज एकच झाली बघा. ह्याला मेनी टू 1 फंक्शन म्हणायचं. आणि एकाला एकच इमेज आली बघा, असं एकाला एकच, तर त्याला 1 to 1 फंक्शन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, 1 to 1. आणि दोघांना, तिघांना, चौघांना एकच इमेज आली तर त्याला म्हणायचं मेनी टू 1 फंक्शन म्हणायचं. दोघांना एक आली तरी त्याला मेनी टू 1. म्हणजे याला 2 प्री इमेजेस आहेत
आणि याला मात्र एकाला एकच फ्री इमेज आहे, तर याला म्हणायचं मेनी टू वन फंक्शन. हे काय सांगा, 1 to 1 आहे. हे खाली काय आहे, मेनी टू 1 आहे. हे काय सांगा, हे ऑन टू आहे. आणि ऑन टू नसेल तर काय, इन टू आहे. ऑन टू नसेल तर काय, म्हणजे यात समजा एखादा एलिमेंट असा आहे शिल्लक ज्याला मागं फ्री इमेज नाहीये, असं जर का तुम्हाला बघायला मिळालं. उदाहरणार्थ इथं जर -1, -2, -3, -4 जर असते त्या सेटमध्ये, तर त्याच्यावर इमेज आली असती का रे? त्याला त्याच्यावर एरो आला असता का? नाही ना. मग त्यावेळेस ते इंटू फंक्शन झालं असतं. त्यावेळेस काय झालं असतं, ते इंटू फंक्शन झालं असतं. म्हणजे थोडक्यात एका एलिमेंटला काय पाहिजे, एकच पाहिजे इमेज, आणि ती युनिक असली पाहिजे. एवढ्या पार्टवर आपण सुरुवातीचा थोडासा एक्सरसाइजचा आपण पार्ट बघू शकतो. एवढ्याशी पार्ट रिलेटेड अजून खूप शिकायचंय, खूप म्हणजे खूप. फंक्शन शिकायला असं 8-10 दिवस सुद्धा आपल्याला कमी पडतात बरं का, इतका आहे फंक्शन वास्ट आहे. आता मी तुम्हाला फक्त बेसिक सांगितले थोडेफार. हे सगळे शब्द लक्षात ठेवा, इमेज, प्री इमेज सगळे लक्षात ठेवा बरं का. ह्याच्यावर आधारित आपण जे काही सोडवू शकतो ते आपण बघूया पहिल्यांदा. आणि फंक्शन्सचे जर टाईप बघितले आपण, टाईप आता मी थोडे सांगितले, अजून बरेच शिकायचं आपल्याला. स्क्वेअर फंक्शन, क्वाड्रॅटिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, बरच फंक्शनचे आपल्याला प्रकार शिकायचे. पण एकाच दिवशी सगळे नाही एकदम. चला पहिला क्वेश्चन काढा, एक्सरसाइज 6.1. एक्सरसाइज 6.1 काढा सगळ्यांनी. एक्सरसाइज 6.1 फर्स्ट क्वेश्चन बघा. समोर टेक्स्टबुक आहे सगळ्यांचे. बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये काय म्हणले बघा, चेक इफ द फॉलोइंग रिलेशन्स आर फंक्शन. तुम्ही हे वेन डायग्राम काढत बसायची नाही बरं का, नुसतं बोर्डवर बघायची, समजून घ्यायची. नंतर मी ओरली सांगेन तुम्हाला. बघा पहिल्या वेन डायग्राम मध्ये त्यांनी काय काय दाखवलं बघा. हा 2 1 0 -1 -2 बरोबर आहे. इकडे काय काय सांगा, -3 ते 2 आहे का -2 आहे. बर 1 5 6 1 बर मायनस. चला 2 आणि 3 शी रिलेशन काहीतरी दाखवले तुम्ही. 1 शी 1 रिलेटेड दाखवले तुम्ही. 1 इज रिलेटेड टू 1. 0 इज रिलेटेड टू 2 दाखवलेलं आहे. -1 1 शी रिलेटेड आहे असं दाखवलंय. चालतं बरं का, हे दोघांना एक इमेज चालते, दोघांना एक इमेज चालते. एकापासून 2 अरोबिलिटी चालत नाही. लक्षात ठेवायला सोपं पर्याय सांगितलं मी. सिनेमातलं उदाहरण लक्षात ठेवायचं. एक हिरो 2-2 3-3 लोकांना धुतो, तसं मॅथ्स मध्ये चालत नाही. मॅथ्स मध्ये 2-4 जण एकाला धुतात, हे चालतं. -1 -2 ला 5 दाखवलं, -2 ला 5. आता हे फंक्शन आहे की नाही एवढं त्यांनी विचारलं आहे. कारण ऐका, डोमेन मधल्या प्रत्येक ईच अँड एव्हरी डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला एक इमेज आहे की नाही सांगा तिकडं. मग हे डोमेन, हे रिलेशन फंक्शन आहे. हे रिलेशन, ह्याला रिलेशन म्हणतात. पण हे रिलेशन फंक्शन आहे का, तर एकाला एकच इमेज असली पाहिजे. मग हे फंक्शन आहे की नाही सांगा मला. समजा या 2 वरला एरो गेलाच नसता, कुठं गेलाच नसता, तर मात्र हे फंक्शन नाही बरं. कारण मी काय शब्द वापरला, डोमेन मधल्या प्रत्येक असं थोड्या वेळ तुम्ही सांगितलं तुम्हाला, यामध्ये एक पण एलिमेंट शिल्लक राहता कामा नये ज्याला इकडे इमेज नाही, असं राहता कामा नये. मग आता समजा असं जर राहिलं असतं तर त्याला आपण फंक्शन म्हटलं. ते रिलेशन आहे, बट इट्स नॉट अ फंक्शन. आता मात्र या केसमध्ये इथे एरो आहे, त्यामुळे हे फंक्शन आहे. हे फंक्शन आहे. नुसतं बाजूला पेन्सिल लिहा, येस, पुस्तकात पेन्सिल लिहा, येस इट इज अ फंक्शन. मला पाहिजे असेल तर घरी जाऊन तुम्ही ते डायग्राम मध्ये टाका. येस इट इज अ फंक्शन. आता यातला दुसरा बघा,
त्यातलं सेकंड बघा सेकंड. आता मी वेन डायग्राम काढणार नाही, फक्त येस नो सांगणार आहे. का नो आहे तर त्याचं कारण सांगणार. लक्षात यायचं सिद्धी. हे बघा पहिल्या सेटमध्ये पी क्यू आर एस असे 4 एलिमेंट्स आहेत. पहिल्या सेटमध्ये लक्षात ठेवायचं, पहिल्या सेटमध्ये पी क्यू आर एस आहेत, दुसऱ्या सेटमध्ये एबीसीडी आहे. आता पहिली गोष्ट डोमेन मध्ये म्हणजे ए सेट, त्याला डोमेन म्हणतात. त्या डोमेन मध्ये प्रत्येकाला इमेज आहे का? प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला इमेज आहे. पण एक प्रॉब्लेम काय झाला माहिती काय? आर आहे ना तो बी आणि डी ला दोघांना मारायला उठला बघा. ते बी आणि डी दोघांना हे असं चालत नाही. हा एका वेळी एकालाच, हा त्या 2-3 जण म्हणून एकाला चालते. पण आर हा हे झालं अगदी. पण मॅथमॅटिकल लँग्वेज काय पाहिजे ऐकून घ्या. मॅथमॅटिकल लँग्वेज पिरामिड अशी पाहिजे. आर ला 2 इमेजेस झाले. आर ला काय झालं सांगा? 2 इमेजेस झाल्या. एक इमेज कोणती आहे त्याची बी आणि दुसरी इमेज कोणती आहे? हे चालत नाही. एका एलिमेंटला 2 इमेजेस चालत नाही. 2 एलिमेंट्सना एक इमेज चालते. मी सारखं सांगतो ना तुम्हाला, 2-3 एलिमेंट्सना एक इमेज चालते. पण एका एलिमेंटला 2 इमेजेस 3 इमेजेस चालत नाहीत. त्यामुळे हे फंक्शन नाही. दुसरं एक्झाम्पल नॉट अ फंक्शन, एवढंच द्यायचं साईडला. तिसरं एक्झाम्पल आलं नो. का सांगा? -2 ला त्यातल्या इमेजेस नाहीये. त्यातल्या -2 ला इमेज आहे. -2 ला मग मी काय म्हणलं होतं? डोमेन मधल्या म्हणजे या सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटला इमेज पाहिजे. प्रत्येक. मग त्या -2 ला इमेज आहे का? नाहीये. म्हणून हे फंक्शन नाही. तुमच्याकडे नाही आहे ना? त्यामुळे हे नाही. लक्षात आलं? आता क्वेश्चन नंबर 2 बघ. क्वेश्चन नंबर 2 बघ. पहिले काही प्रॉब्लेम आहेत ते ओरली सोडवायचे आहेत. त्यातलं सगळं ओरली करायचं पहिले नंतर लिहायचं. Which sets of ordered pairs represent a function from A to B? हे बघा A सेट दिलाय. फंक्शन फ्रॉम A to B म्हणजे काय ते एकदा सांगतो. लक्ष इकडं. फंक्शन फ्रॉम A to B म्हणजे काय ते सांगतो. बघा मी जेव्हा इथं पहिल्यांदा A सेट लिहितो, मी इकडं B सेट लिहितो. ह्याला डोमेन म्हणतो, ह्याला कोडोमेन म्हणतो. यातल्या एक्सच्या व्हॅल्यूला तिकडची वायची व्हॅल्यू मिळते. यातल्या एक्सच्या व्हॅल्यूला इकडे वायची व्हॅल्यू मिळते. ती कशामुळे मिळते? कधी कधी असं म्हणत होतं y = x² म्हणून मिळाली होती. कधी कधी y = x+1 म्हणून मिळाली होती कधीतरी. तर ह्याला म्हणतात फंक्शन फ्रॉम A to B. ह्याला म्हणतात फंक्शन फ्रॉम A to B. ते नोटेशन असतं बघा तिथं F असं म्हणलं जातं. काय म्हणले? which sets of the ordered pair represent function from A to B. आता A काय आहे त्यांनी सांगितलं सांगा. A काय आहे? 1 2 3 4. B काय आहे सांगा? B सेट काय आहे सांगा? -1 0 1 2 3. आणि विचारलंय की फंक्शन्स कोणते? खाली आता ऑर्डर्ड पेअर दिलेत त्यांनी. खाली तुम्हाला काय फॉर्म दिले? मी तुम्हाला आधीमध्ये सारखं लिहायचं वाटतं. ह्याला ऑर्डर्ड पेअर म्हणतात बघा, असं लिहून दाखवत होतो की तुम्हाला. काय आहे? ऑर्डर्ड पेअर पेक्षा आपल्याला मॅपिंग मध्ये फार लवकर कळतं फंक्शन आहे की नाही. ते डोळ्याला दिसतच तिथं. इथे कळत नाही ऑर्डर्ड पेअर. मग जर गरज वाटली तर त्याचं मॅपिंग तयार करून घ्यायचं. गरज वाटली तर त्याचं वेन डायग्राम तयार करून घ्यायची आणि मग ठरवायचं की ते फंक्शन आहे की नाही. आता पहिलं बघा लक्षात. 1 0 त्यांनी पेअर कसं दिलं बघा. 3 3 2 -1 4 1 2 2 असं तुम्हाला तरी दिलं. आणि याच्याकडे बघून सांगा बरं हे फंक्शन आहे की नाही. आता नुसतं बघून सांगा हे फंक्शन आहे की नाही सांगा. नसेल तर का नाही त्याचं कारण पण सांगायला पाहिजे. आणि असेल तर काय त्याचं कारण. मी जसं सांगतो सांगता पाहिजे. नाहीये म्हणणार लोक मला उत्तर द्या. हा का नाहीये सांगा. अरे व्हेरी गुड. बरोबर आहे. या नंबर 2 ला हे बघा इथल्या डोमेन मधला नंबर इथला. ह्या नंबर 2 ला 2 इमेजेस आहेत. ह्या नंबर 2 ची इमेज कोण आहे सांगा पहिल्यांदा? -1 आहे. आणि त्याच नंबर 2 ची इमेज कोण आहे सांगा? 2 पण आहे. म्हणजे 2 वर नाही आरो 2 ठिकाणी चाललेत की नाही. म्हणजे एक जण दोघांना मारायला लागलाय की नाही चालत नाही आपल्याला. म्हणून ना हे जर ऐकून थांबा त्याला आणखी सोपा पर्याय सांगतो. हा ए सेट आहे की नाही. हा ए सेट लक्ष द्या. हे रफर करायचं.
कधी चुकत नाही हे रेफर केल्यानंतर. सांगा ए मध्ये कोण कोण आहे? 1 2 3 4. बी मध्ये कोण कोण आहे? आता यांच्या पेअर्स लावायला चालू करायच्या. 1 0 असं काय, 3 3, त्याच्यानंतर काय 2 -1 2 -1 4 1 4 1 आणि पुन्हा 2 2 असं दाखवलं बघा त्यांनी. तिथं लगेच कळलं बघा, 2 पासून 2 गेले बघा. इट्स नॉट अ फंक्शन. याला फंक्शन म्हणायचं नाही. रिझन काय? काय रिझन? द एलिमेंट 2 in the domain has 2 images in the code. नुसतं एलिमेंट 2 has 2 images म्हटलं तरी चालतं. नुसतं एलिमेंट 2 has 2 images. पाठलं तर काय करा, पेन्सिलनं असे 2 तिथं मार्क करा, तिथं त्या 2 ब्रॅकेट्सना, आणि आसपास लिहून ठेवा तिथं आपल्याला कळण्यासाठी. असं लिहा, नंबर 2 has 2 images एवढं लिहून ठेवा. म्हणजे का फंक्शन नाहीये ह्याचं ते कारण. ते फंक्शन का नाहीये त्याचं ते कारण आहे. नंबर 2 has 2 images. नंबर 2 has 2 images. म्हणून ते काय नाहीये सांगा, फंक्शन नाही. फक्त लक्ष द्या, जिथून लिहायचं तिथून मी देऊन देणार आहे, काळजी करू नका. पुढचा बी बघा. 1 2 2 -1 3 1 4 3. हे फंक्शन आहे का? आहे. एका एलिमेंटला एकच इमेज आहे. सेम आलंय तसं काय वाटतंय? बर, सगळ्यांना 1 ला 2 ला 3 ला 4 ला सगळ्यांना इमेज आहे का बघा? कोणाला एखाद्यामध्ये नसते काय कळायचं? सगळ्यांना इमेज आहे? नाही कळत? साधा पर्याय, पटकन करायचं, वेळ लागत नाही. बघा 1 2 3 4, तिकडं -1 0 1 2 3. यातनं तुम्हाला आणखी 2 गोष्टी कळतात हे केल्यामुळं. ते फंक्शन ऑन टू आहे का इंटू आहे का 1 to 1 आहे का मेनी टू 1 आहे हे पण कळत नाही. मी म्हणून त्यावेळी सारखं ही डायग्राम काढून सांगत राहील तुम्हाला. चला पेअर सांगा 1 2, पुढे सांगा 2 -1, पुढे सांगा 3 1, पुढे सांगा 4 3. सांगा प्रत्येक एलिमेंटला एकच इमेज आहे का? आहे, म्हणजे 1 to 1 फंक्शन आहे. 1 to 1 आहे. डोमेन मध्ये एक तर एलिमेंट असा शिल्लक आहे ज्याला मागे कोण नाही सांगा, 3 इमेज नाही आहे, म्हणजे हे इंटू फंक्शन आहे. हे काय सांगा, इंटू. जर सगळ्यांना 3 इमेज असती तर ऑन टू झालं असतं. ते काय झालं असतं तेही त्याच्याबरोबर समजून घेत जा. असा ते एक सांगतो तुम्हाला, फंक्शन सारखा भाग आणि अजून एक असे काही शब्द असतात, हे सारखं सारखं मी सांगतो ते ऐकूनच येतो बरं का, लक्षात ठेवा. आणि शिवाय तुम्ही घरी जाऊन अभ्यास करा. मी जे सारखं सांगतो सारखं त्याच वेळेला तुम्हाला ते कळायला लागतं. मग आता ह्याला मागं 3 इमेज आहे नाहीये, मग हे इंटू फंक्शन आहे, ज्याला आपण नॉट ऑन टू म्हणतो. आपण काय म्हणतो त्याला? नॉट ऑन टू. म्हणजे काय? त्या 0ला पण इमेज पाहिजे तर त्याला ऑन टू म्हणतात. मग आता इथं 0ला इमेज नाहीये म्हणजे हे इंटू फंक्शन आहे. म्हणजे 1 to 1 आणि इंटू असं कॉम्बिनेशन आहे. 1 to 1, एकाला एक इमेज आहे की नाही सांगा, एकाला एक इमेज आहे की नाही, म्हणजे 1 to 1 आहे की नाही, का दोघांवर एकालाच गेले असं, ते मेनी टू 1. ते काय सांगा, मेनी टू 1 असं. लक्षात आलं? म्हणजे हे फंक्शन आहे. आणि कुठल्या टाईपचे सांगा, कुठल्या पहिली गोष्ट 1 to 1 आहे आणि इंटू आहे, किंवा नॉट ऑन टू, किंवा नॉट ऑन टू. नॉट ऑन टू म्हणतात त्याला इंटू शब्द त्याला प्रॉपर आहे. चला नेक्स्ट तिसरं एक्झाम्पल बघा. तिसरं एक्झाम्पल सांगा. 1 3, पुढं 4 1 2 2. बघा 1 ची इमेज काय सांगा, 3. 4 ची इमेज काय, 1. 2 ची इमेज काय, 2. एकावरून दोघांनी इमेज गेल्या कशा, एकावरून 2 इमेजेस दिसतात का? वाटते का तुम्हाला त्यात? नाही. मग हे फंक्शन आहे का नाहीये? हा, कोण नाही म्हणते ते? 3 ला इमेज नाही. बरोबर, व्हेरी गुड. यातल्या 3 आहे बघा, यातल्या 3 ला इमेज कुठे आहे? ज्यावेळेस तुम्ही म्हणून नाही कळलं की लगेच असं करतं बघा, हे यातलं कळतं. हा सांगा, ए मध्ये कोण कोण आहे? 1 2 3 4. इकडे कोण कोण आहे? -1 0 1 2 3 1 2 3.
आता मला सांगा त्यांच्या पेअर सांगा 1 3 4 1 2 2. यातल्या 3 ला इमेज आहे बरं की नाही? काय म्हणलं मी? डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला इमेज पाहिजे तरच ते फंक्शन असतं, अदरवाईज ते फंक्शन नसतं, ते रिलेशन असतं. मग इथं डोमेन मधल्या 3 ला इमेजच नाहीये म्हणजे हे फंक्शन आहे का? नाही, इट्स नॉट अ फंक्शन. का रिझन त्याचं? तर 3 ला इमेज नाही, 3 ला काय नाहीये? इमेज नाहीये. व्हेरी गुड. आणि आता शेवटचं बघा आता 1 1 2 1 3 1. दोनच मिनिटं. 1 1 2 1 3 1 4 1. फंक्शन आहे का नाही रे? नाही नाही, बरोबर आहे. नाही म्हणणारच बरोबर आहे. हो पण म्हणते ते हळूच नाही म्हणले कोणतं. ए आणि बी लक्ष द्या. हा 1 1 हे 1 2 1 3 1 4 1. सगळ्या एलिमेंट्सना प्रत्येक एलिमेंटला इमेज आहे. एकाला एकच इमेज आहे का? का एकाला अशा 2 2 3 3 इमेजेस आहेत? एकाला एक इमेज आहे म्हणजे फंक्शन आहे. कसल्या टाईपचं आहे? मेनी टू वन आहे ते. कसलं आहे ते? मेनी टू वन. हे फंक्शन असतं बरं का. 4 जण एकाला धुतात ते चालतं, 1 जण चौघांना चालत नाही. आणि ते कधी असतच नाही रे. पिक्चर मध्ये खोटं असते, मॅथ्स मध्ये खरं असते सगळं. 4 जण एकाला धुतात हेच खरं. 40 जणांना एकच इमेज आहे म्हणजे हे मेनी टू वन फंक्शन आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये असे काही एलिमेंट शिल्लक आहेत ज्यांना मागं प्री इमेज नाहीये. जर या सगळ्यांना प्री इमेज असती तर ते ऑन टू फंक्शन झालं असतं. यातल्या काही एलिमेंट्सना मागं प्री इमेज नाहीये म्हणजे हे इनटू फंक्शन आहे किंवा नॉट ऑन टू फंक्शन. नॉट ऑन टू आणि इनटू एकच. तुमच्या पुस्तकात ते इनटू नाव दिलं नाहीये ना म्हणून त्याला मी नॉट ऑन टू म्हणून. खरं ते नाव असतं बरं का. पुस्तकात सापडतं का बघा. इनटू फंक्शन द्यायला पाहिजे. नाहीये, मला माहिती आहे तुमच्या पुस्तकात नाव असतं. त्यामुळे कसलं फंक्शन आहे सांगा? हे इनटू फंक्शन. लक्षात आलं? हा, इथपर्यंत जबाब काही अडचण आहे का? 2 थांबतो आता मी.